आता इलेला असा राजापूर स्टेशन, थोड्या वेळान कणकवली येताला, मग पुढे इल्याच्या नंतर आम्ही उतरतलो. जागा म्हणजे आता आमकां असं मस्त आम्ही झोपण गेलेली आता थोड्या वेळान कणकवली इल्याच्या नंतर आम्ही सगळे आमचे बॅग वगैरे नमस्कार सगळ्यांका, कसे आसाय? बरे आसाय मा? तर मी चालले गावाक. तर सगळं हळद लग्न करून मी एकदाचा बाबा चालले गावाक. जाम कंटाळले मी मुंबईत, कारण गावची सवय असल्यामुळे मुंबईत रवकता जाणार नाही. तर अशी ट्रेनमध्ये ना गर्दी होती खूप. नंतर आमका बसाक गावला ट्रेनमध्ये, नाहीतर पहिले आम्ही उभीच होतो. आणि त्याच्यानंतर माका आजीन दिलेले हे चणे आणि ती खात होती शेंगदाणे. मग आमची अशी गाडी प्लॅटफॉर्मला लागलेली होती. कुठचं आता स्टेशन माझ्या लक्षात नाही, कारण आणि ही होती दिवा रत्नागिरी गाडी. ह्याच्यात ना माणसं उतरत होती. चालत्या ट्रेनमधून उतरणं चुकीचा हा. तुम्ही सुद्धा चालत्या ट्रेनमधून उतरू नका, कारण पटकन गाडी येऊ शकता किंवा पडाक जाऊ शकता. त्याच्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये उतरू नका. आणि इथे इलेली चिकी आणि चॉकलेट होती, सोनपापडी होती. त्याच्यातलं आम्ही एक चॉकलेट आणि घेतलंय आणि नंतर आमची गाडी चालू झाली. आणि चालू झाल्याच्या नंतर ती बघा तिथे मस्तपैकी नारळाची झाडं दिसतात. म्हणजे गावात गेल्याच्या नंतर माका खडे बरा वाटला. मस्त म्हणजे मुंबईत ती गरमी वगैरे, म्हणजे मुंबईत गर्दी खूप, आपल्याक ती सवय नसल्यामुळे मुंबईत रवाक माका तरी एका रूममध्ये जाणार नाही. आणि त्याच्यानंतर तिकडे मस्तपैकी अशी नदी दिसत होती, डोंगर दिसत होती, हिरवी झाडा दिसत होती. त्या बघून एक नंबर माका वाटला, भारी वाटला असा एकदम. म्हणजे असं आवडतं, म्हणजे गाव, म्हणजे मी गावात राहते त्याच्यामुळे माका गावच आवडतं. तर कमेंट्समध्ये बघा तुम्ही सांगा, तुमका गाव आवडता की मुंबई आवडता? माका तरी गावच आवडता. आणि जरासा गावा गेल्याच्या नंतर जराकडे माका बरा वाटला, नाही तर मुंबईत माका जाम इतकं कंटाळो, कधी घराकडे जाते असं झालेला होता. आणि त्याच्यानंतर असा करत करत आम्ही खेड, चिपळूण, रत्नागिरी स्टेशन क्रॉस केली. आणि मस्त हिरव्यागार वातावरण, म्हणजे व्हिडिओ घेत मजा घेत आम्ही इलो, कारण नंतर आमची ट्रेन पूर्णपैकी खाली झालेली होती. आता इलेला असा राजापूर स्टेशन, थोड्या वेळान कणकवली येताला, मग पुढे इल्याच्या नंतर आम्ही उतरतलो. जागा म्हणजे आता आमकां असं मस्त आम्ही झोपण गेलेली आता थोड्या वेळान कणकवली इल्याच्या नंतर आम्ही सगळे आमचे बॅग वगैरे काढतलो आणि पुढे स्टेशन गेल्याच्या नंतर उतरतलो. तर आपण भेटूया पुढे स्टेशनला. आता आम्ही कुडाच्या स्टेशनला उतरलो. आता आम्ही जातो घराकडे रिक्षा करून. तरी बघा आमची गाडी सुटलेली या दिवा गाडी चालली. माझा ब्लॉग आवडलो असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय.